Welcome to Chate Group of Education Branch Sambhajinagar. Myself Mrs. Patil, Biology faculty. आज आपण ह्यूमन स्केलेटन बद्दल शिकणार आहे. ह्यूमन स्केलेटन, आता ह्यूमन स्केलेटनच्या पहिल्यांदा त्याच्याबद्दल जनरल इन्फॉर्मेशन घेऊया किंवा फंक्शन्स काय ते बघूया. फर्स्ट, ह्यूमन स्केलेटन. इट इज फॉर्मड अप फ्रॉम द 206 बोन्स इन ॲडल्ट ह्यूमन. बघा, माणसाच्या पूर्ण स्केलेटनमध्ये ॲडल्टमध्ये म्हणजेच आफ्टर 18 इयर्स देर आर 206 बोन्स, म्हणजे जवळपास 206 हाडं असतात आपल्या स्केलेटनमध्ये. आता त्या स्केलेटनचं फंक्शन काय असेल आपल्या बॉडीमध्ये ते बघूया. फर्स्ट, इट फॉर्म्स द स्ट्रक्चरल फ्रेमवर्क. स्ट्रक्चरल फ्रेमवर्क म्हणजे काय, तर आपल्या शरीराचा जो काही आकार आहे, एक ठराविक स्पेसिफिक आकार आहे, तो आकार कशामुळे आलेला आहे, बिकॉज ऑफ द स्केलेटन. सो स्केलेटन प्रोव्हाइड द स्ट्रक्चरल फ्रेमवर्क, म्हणजे आपल्या शरीराला योग्य तो आकार देणं हे काम कोणाचं आहे, स्केलेटनचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, इट प्रोव्हाइड द अटॅचमेंट फॉर द मसल्स. मसल्स म्हणजे स्नायू. आता स्नायूंचं आपल्या शरीरातलं काम काय आहे बघा, हालचाली घडवून आणणं. मग हालचाली घडवून आणण्यासाठी त्या मसल्स स्ट्रेच्ड कंडिशन मध्ये पाहिजेत, ताणलेल्या स्थितीत पाहिजेत, तरच ते व्यवस्थित काम करू शकणार आहेत. आणि मग ते मसल्स आहेत, दे प्रोव्हाइड दे आर अटॅच्ड टू द बोन्स. सो बोन्स प्रोव्हाइड द अटॅचमेंट फॉर द मसल्स, म्हणजे बोनवर मसल पूर्णपणे स्ट्रेच्ड कंडिशनमध्ये अटॅच्ड असतात आणि म्हणून ते आपलं काम करू शकतात. पण समजा जर बोन्स नसते तर मसल्सचं काम व्यवस्थित चाललं नसतं, कारण मसल्स हे सॉफ्ट टिश्यूज आहेत आणि त्यांना त्यांचं काम करण्यासाठी त्यांना सपोर्टची गरज आहे किंवा ते स्ट्रेच्ड कंडिशनमध्ये राहण्यासाठी ते बोनला अटॅच असणं गरजेचं आहे, तरच ते आपलं काम चांगलं करू शकणार आहेत. आणि त्यामुळं बोन्स काय करणार आहेत, दे प्रोव्हाइड द अटॅचमेंट फॉर द मसल्स. नेक्स्ट इज दे प्रोव्हाइड द प्रोटेक्शन फॉर द इम्पॉर्टंट व्हिसरल ऑर्गन्स. व्हिसरल ऑर्गन्स म्हणजे काय, तर आपल्या शरीराचं कार्य चालू ठेवण्यासाठी जे काही गरजेचे इंद्रिय आहेत त्याला आपण व्हिसरल ऑर्गन म्हणतो. जसं समजा आपण हार्ट कन्सिडर करूया. हार्ट म्हणजे हृदय. हृदय हे पूर्णपणे थोरॅसिक केजमध्ये प्रोटेक्टेड आहे. बघा, हृदय आपल्या शरीरातलं सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. त्याचं काम आपल्या शरीराच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, त्याला संरक्षण देणं गरजेचं आहे. त्यामुळं हार्ट आहे ते नेहमी कुठं आहे, थोरॅसिक केजमध्ये आहे, म्हणजे छातीच्या पिंजऱ्याच्या आत हार्ट आहे. त्यामुळे तो छातीचा पिंजरा त्या हार्टला प्रोटेक्ट करत असतो. त्यानंतर लंग्स किंवा फुफ्फुसं म्हणूया आपण, फुफ्फुसांना पण छातीच्या पिंजऱ्यामुळं प्रोटेक्शन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर ब्रेन, मेंदू. मेंदूसुद्धा कुठं आहे बघा, इट इज प्रेझेंट इनसाइड द क्रॅनियम. क्रॅनियम म्हणजेच त्याला ब्रेन बॉक्स म्हणतात, म्हणजे मेंदूला सुद्धा हाडांचं प्रोटेक्शन आहे. म्हणजेच जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचं काम पण कोणाचं आहे, बोन्सचं आहे. त्याच्यानंतरचा अजून एक इम्पॉर्टंट पार्ट बघा, हिमोपोयासिस. आता हिमोपोयासिस ह्या शब्दाचा अर्थ काय, फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल्स, म्हणजे रक्तातल्या पेशी तयार करणं. रक्त माहिती आपल्याला, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात. कुठल्या असतात बघा, RBCs, WBCs आणि प्लेटलेट, म्हणजेच तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि तिसऱ्यात त्या प्लेटलेट्स आहेत. त्या 3 प्रकारच्या पेशी रक्तात असतात आणि त्या रक्तातल्या पेशी तयार करण्याचं काम म्हणजेच हिमोपोयासिस. हिमोपोयासिस म्हणजे काय, लक्षात आलं, हिमोपोयासिस हा नवीन वर्ड आहे. हिमोपोयासिसचा अर्थ काय, फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल्स. तर ह्या ब्लड सेल्स कशा तयार केल्या जाणार आहेत, तर हाडांमध्ये, म्हणजेच बोन्सच्या आतल्या साईडला एक पोकळी असते, त्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू भरलेला आहे, त्याला आपण बोन मॅरो म्हणतोय. आणि त्या बोन मॅरोमध्ये हिमोपोयासिसचं काम होणार आहे. म्हणजे जर आपण लॉंग बोन्स बघितले आपल्या शरीरातले, म्हणजे मांडीचं हाड असेल किंवा हाताचे हाडं असतील, तर त्या हाडांच्या मध्ये पोकळी आहे, पोकळीमध्ये एक सॉफ्ट टिश्यू भरलेला आहे, त्याला बोन मॅरो म्हणतो आपण. आणि त्या बोन मॅरोचं काम काय आहे, हिमोपोयासिस. तर हिमोपोयासिस म्हणजेच काय, फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल्स. त्याच्यानंतर बघा, बोन्स कशाचे बनलेले असतात, कॅल्शियम आणि फॉस्फरसची. त्यामुळं बऱ्याच वेळेला जर समजा शरीरात कॅल्शियमची कमतरता पडली असेल, म्हणजे काही रक्तातली कॅल्शियमची पातळी कमी आली, तर अशा वेळेला सुद्धा बोनमधून कॅल्शियम काढून घेतलं जातं. त्यामुळं दे ऑल्सो प्रोव्हाइड द मिनरल्स टू आवर बॉडी. तर हे आपण स्केलेटनचे पहिल्यांदा फंक्शन सांगितले. पहिल्यांदा काय सांगितलं, किती बोन्स आहेत सांगा स्केलेटनमध्ये, 206, 206
हाडं असणार आहेत आपल्या पूर्ण स्केलेटनमध्ये. त्याचे फंक्शन्स स्केलेटल फ्रेमवर्क म्हणजे पूर्ण आपल्या शरीराची रचना जी आहे ती त्याच्यामुळं अटॅचमेंट फॉर द मसल्स, provide the protection to the visceral organs or the important organs, and last is the hemopoiesis. Hemopoiesis means formation of the blood cells. रक्तातल्या पेशी तयार करण्याचं काम आहे ते कुणाचं आहे? स्केलेटनचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बोन मॅरो आहे, त्या बोन मॅरोमध्ये हिमोपायसिस होणार आहे. तर हे आपण स्केलेटनचे फंक्शन सांगितलं आपल्या शरीरातलं. आता स्केलेटनच्या बद्दल आपण स्टडी करूया. बघा आपण ह्युमन स्केलेटन बघूया. तर ह्युमन स्केलेटनमध्ये 2 पार्ट केलेत आपण. पहिला पार्ट केला तो ॲक्झियल स्केलेटन आणि दुसरा पार्ट केलेला तो अपेंडिक्युलर स्केलेटन. ॲक्झियल स्केलेटन मीन्स द पार्ट ऑफ स्केलेटन विच लाईज ऑन द सेंट्रल ॲक्सिस ऑफ आवर बॉडी. म्हणजे आपल्या मध्य अक्षावर जे काही बोन्स असणार आहेत त्याला आपण काय म्हणतो? ॲक्झियल स्केलेटन. तर त्या ॲक्झियल स्केलेटनमध्ये कुठले कुठले बोन्स आहेत बघा. पहिला आहे तो स्कल, म्हणजे आपण कवटी असं म्हणतो तो. त्याच्यानंतर व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा आणि थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा. असे 3 भाग येणार आहेत कशात? ॲक्झियल स्केलेटनमध्ये. ॲक्झियल स्केलेटनचे 3 पार्ट कुठले मग? स्कल, व्हर्टिब्रल कॉलम आणि थोरॅसिक केज. म्हणजे ॲक्झियल म्हणजे काय? आपल्या शरीराच्या मध्यभागी मध्य अक्षावर जे बोन्स आहेत त्याला आपण ॲक्झियल स्केलेटन म्हणतो. त्याचे 3 भाग केले, स्कल, व्हर्टिब्रल कॉलम आणि थोरॅसिक केज. स्कल म्हणजे कवटी, व्हर्टिब्रल कॉलम पाठीचा कणा, थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा. हे मध्यभागी असणारे बोन्स झाले, स्केलेटनचे पार्ट झाले. आता दुसरा पार्ट काय केला? अपेंडिक्युलर स्केलेटन. म्हणजे हे जे काही ॲक्झियल स्केलेटन आहे त्याला अटॅच असणारे आणि शरीराच्या साईडच्या भागांना कव्हर करणारे ते अपेंडिक्युलर स्केलेटन. आता त्याच्यामध्ये पहिला भाग काय सांगितला बघा? पेक्टोरल गर्डल. पेक्टोरल गर्डलला आपण शोल्डर बोन्स असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे आपल्या खांद्याची हाडं जी आहेत ती पेक्टोरल गर्डलमध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर त्या खांद्याच्या हाडांना जोडलेले आहेत ते बोन्स ऑफ 4 लिम्ब. 4 लिम्ब म्हणजे आपण हात म्हणूया, ह्युमनच्या बाबतीत आपण हात म्हणतो त्याला. हाताची जी हाडं आहेत जी पेक्टोरल गर्डलला जोडलेली असणार आहेत. त्याच्यानंतर पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डल म्हणजे कमरेचे हाडं आणि त्याच्या पुढचा आहे तो बोन्स ऑफ हँड लिम्ब म्हणजे पायाची हाडं जी पेल्विक गर्डलला जोडलेले असणार आहेत. हे 4 भाग कशाचे येणार आहेत? अपेंडिक्युलर स्केलेटनचे. तर ह्युमन स्केलेटनमध्ये 2 भाग, ॲक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन. ॲक्झियलमध्ये स्कल, व्हर्टिब्रल कॉलम, थोरॅसिक केज. अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये पेक्टोरल गर्डल, बोन्स ऑफ 4 लिम्ब, पेल्विक गर्डल, बोन्स ऑफ हँड लिम्ब. आता आपण प्रत्येक पार्ट जरा इकडं डिटेलमध्ये बघूया. पहिलं सांगितलं स्कल. बघा इथं आपण स्कल ड्रॉ केलेलं आहे. स्कल म्हणजे आपण मानवी कवटी असं म्हणतो. तर त्या स्कलमध्ये परत आणि वेगवेगळे बोन्स असणार आहेत बघा. पहिला आहे तो क्रॅनियम. क्रॅनियम म्हणजे काय? तर हा सगळा जो भाग आहे ज्याच्यामध्ये ब्रेन प्रोटेक्टेड आहे, तर हा जो भाग आहे त्याला आपण क्रॅनियम असं म्हणणार आहे. क्रॅनियमला ब्रेन बॉक्स असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे क्रॅनियम म्हणजे काय? इट इज अ ब्रेन बॉक्स विच प्रोटेक्ट द ब्रेन. त्याच्यानंतर आपण सांगतो ती फेशियल बोन्स. फेशियल बोन म्हणजे चेहऱ्याची हाडं. तर ही सगळी जी आहेत ती आपण फेशियल बोन्समध्ये सांगू शकतो. त्याच्यामधलं हे नेझल बोन असेल, हे झॅगमॅटिक बोन असेल, हा अप्पर जो आहे, हा लोअर जो आहे, ह्या सगळ्यांनी मिळून काय तयार झालेत? फेशियल बोन. त्याच्यानंतर हायर्ड बोन नावाचं एक बोन असणार आहे जे ह्या लोअर ज्याच्या खालच्या साईडला असणार आहे ते हायर्ड बोन. आणि नंतर इयर ऑस्टिकल्स, कानाच्या पोकळीत म्हणजे मिडल इयर म्हणजेच कानाची जी मध्य कर्ण जो आहे त्याच्या पोकळीत 3 अगदी बारीक छोटी हाडं असतात, त्याला इयर ऑस्टिकल्स म्हणतात. तर ह्या 4 प्रकारच्या बोननी काय तयार झालं? स्कल तयार झालं. स्कलमध्ये काय आलं बघा? पहिल्यांदा क्रॅनियम. क्रॅनियम म्हणजे ब्रेन बॉक्स, ज्यामध्ये ब्रेन किंवा मेंदू प्रोटेक्टेड असतो, सुरक्षित असतो, त्याला म्हणतात क्रॅनियम. त्यानंतर फेशियल बोन, चेहऱ्याची हाडं. नंतर हायर्ड बोन. हायर्ड बोन म्हणजे काय? लोअर ज्याच्या खालच्या साईडला एक बोन असणार आहे त्याला आपण हायर्ड बोन असं म्हणतोय. आणि इयर ऑस्टिकल्स. इयर ऑस्टिकल्स म्हणजे काय असेल बघा? तर मध्य कर्ण म्हणजे मिडल इयर, त्याची जी पोकळी असते त्याच्यात 3 अगदी छोटी बोन्स असतात आणि ती बोन्स जे काही साऊंड व्हायब्रेशन्स येत असतात बाहेरून, तर त्या व्हायब्रेशनना इंटेन्सिफाय करायचं काम करत असतात ते इयर ऑस्टिकल. ही एवढी सगळी बोन कशात असणार आहेत? स्कलमध्ये असणार आहेत.
ओके. स्कल म्हणजे काय लक्षात आलं, आणि त्याच्यामध्ये असणारी बोन क्रॅनियम, फेशियल बोन, हायर्ड बोन आणि इयर ऑस्टिकल्स. आता पुढचा भाग असणार आहे तो व्हर्टिब्रल कॉलम. मराठीत आपण त्याला पाठीचा कणा असं म्हणतोय. तर त्या पाठीच्या कण्यामध्ये पाठीचा कणा हा मणक्यांनी बनलेला आहे. तर ते आपण त्याला इथं व्हर्टिब्री असं म्हणतोय बघा. तर जवळपास पाठीच्या कण्यामध्ये 33 मणके असणार आहेत, म्हणजेच व्हर्टिब्री असणार आहेत. व्हर्टिब्रल कॉलम इज फॉर्मड फ्रॉम द 33 व्हर्टिब्री. म्हणजे पाठीचा कणा हा 33 मणक्यांनी तयार झालेला आहे बघा. पण नंबर ऑफ बोन्स 26, म्हणजे ह्याच्यामध्ये बोन्स असणार आहेत ते 26 असणार आहेत. आता कसं ते बघूया आपण. फर्स्ट टाईप ऑफ द व्हर्टिब्री किंवा पहिल्या प्रकारचा मणका असणार आहे त्याला आपण सर्वायकल असं म्हणतोय. सर्वायकल व्हर्टिब्री, दे आर 7 in number अँड सपोर्ट द नेक रिजन. बघा आपल्या मानेला सपोर्ट करणारे व्हर्टिब्री जे आहेत ते किती आहेत, 7 आहेत, आणि त्याचं नाव काय, सर्वायकल व्हर्टिब्री. त्याच्यानंतर पुढचे ते थोरॅसिक व्हर्टिब्री. थोरॅसिक रिजन म्हणजेच छातीचा भाग जो आहे तर त्याला प्रोटेक्ट करणारे थोरॅसिक व्हर्टिब्री किती आहेत ते 12 in number. ओके. पहिले आहेत ते सर्वायकल व्हर्टिब्री विच सपोर्ट द नेक, दॅट आर 7 in number. दुसरं काय सांगितलं, थोरॅसिक व्हर्टिब्री म्हणजे छातीचा जो भाग आहे, छातीच्या पिंजऱ्याचा बॅक साईडचा भाग, तर तो थोरॅसिक व्हर्टिब्रीने तयार झालेला आहे. आणि किती असणार आहेत ते 12. म्हणजे थोरॅसिक व्हर्टिब्री म्हणजेच मणके हे किती असणार आहेत, 12 असणार आहेत. आता त्याच्यानंतरचा भाग आहे तो बघा अप्पर ॲबडॉमेन म्हणू शकतो आपण, म्हणजे पोटाचा वरचा भाग. इट इज फॉर्मड फ्रॉम द लुंबर. 5 व्हर्टिब्री आर देअर. म्हणजे लुंबर व्हर्टिब्री असणार आहेत ते संख्येने किती असणार आहेत, 5 असणार आहेत. पुढचा भाग आहे तो सॅक्रल, म्हणजेच लोअर ॲबडॉमेनचा पार्ट असेल तो सॅक्रल. तर सॅक्रल व्हर्टिब्री किती आहेत, 5 आहेत. पण बघा दॅट सॅक्रल व्हर्टिब्री unite to form 5 sacral vertebrae unite to form a single bone, and that bone is called as the sacrum. ह्या व्हर्टिब्रल कॉलमच्या लोअर ॲबडॉमिनलला सपोर्ट करणारे व्हर्टिब्री टोटल नंबर किती आहे, 5 आहे. पण इव्होल्युशनच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या 5 व्हर्टिब्रेचा एकत्र येऊन एकच बोन तयार झालं, अँड दॅट बोन इज कॉल्ड एज द सॅक्रम. ओके. सॅक्रम नावाचं बोन तयार झालेलं आहे. आता त्याच्यानंतर शेवटचा भाग म्हणजे टेल रिजन आपण म्हणू शकतो कॉक्सिजल व्हर्टिब्री. कॉक्सिजल व्हर्टिब्री दे आर 4 in number. कॉक्सिजल व्हर्टिब्री म्हणजे टेल रिजनमधल्या व्हर्टिब्री किती आहेत, 4 नंबर आहे. बट अगेन दे युनाइट टू फॉर्म अ सिंगल बोन, अँड दॅट बोन इज कॉल्ड एज द कॉसिक्स आर द टेल बोन. बघा सगळ्यात शेवटी कॉक्सिजल नावाचे 4 व्हर्टिब्री आहेत, पण ते एकत्र येऊन एकच बोन तयार झाले परत, आणि त्या बोनला आपण कॉसेक्स किंवा टेल बोन म्हणतोय. आणि सध्या ह्युमन बॉडीमध्ये टेल बोन काय आहे, रुडिमेंटरी आहे. इट इज अ वेस्टिजल ऑर्गन. म्हणजे आपले जे ॲन्सेस्टर आहेत, म्हणजे आपले पूर्वज होते, म्हणजे आपण काय म्हणा मंकीज, इन दॅट कॉक्सिजल बोन दॅट इज द ॲक्टिव्ह बोन मीन्स टू दॅट मसल ऑफ द टेल आर अटॅच. म्हणजे टेल होती त्यावेळेला आणि ते टेलचे मसल्स आहेत त्या बोनला अटॅच असायचे, त्यामुळे त्यांच्यामध्ये ते ॲक्टिव्ह बोन होतं. पण इन द प्रोसेस ऑफ द इव्होल्युशन नाऊ दॅट टेल हॅव डिसअपियर्ड, अँड ॲज टेल हॅज डिसअपियर्ड द बोन दॅट इज द टेल बोन ऑल्सो बिकम्स द वेस्टिजल ऑर्गन नाऊ. म्हणजे टेल बोन हे सध्या आपल्यामध्ये वेस्टिजल ऑर्गन आहे. तर बघा आपण आता काय शिकलो, व्हर्टिब्रल कॉलम. तर व्हर्टिब्रल कॉलममध्ये टोटल व्हर्टिब्री किती आहेत, 33. कुठले कुठले, सर्वायकल 7 विच सपोर्ट द नेक, thoracic 12 which support the thoracic region, forms the dorsal part of the thoracic cage. Next lumbar 5, sacral 5 but that forms a single bone called as a sacrum. Coccygeal 4, it also forms a single bone called as a coccyx or the tailbone. ओके, हे झालं व्हर्टिब्रल कॉलमच्या बाबतीत. आता तिसरा पार्ट आहे ॲक्झियल स्केलेटनचा, थोरॅसिक केज. म्हणजे आपण त्याला छातीचा पिंजरा म्हणणार आहे, थोरॅसिक केज. बघा थोरॅसिक केजमध्ये मग काय काय पार्ट असणार आहेत, तर एक तर 12 पेअर्स ऑफ द रिब्स अँड स्टर्नम. बघा छातीच्या मध्यभागी जे बोन असणार आहे दॅट इज द स्टर्नम. बघा थोरॅसिक रिजनमध्ये सेंटरला किंवा छातीच्या मध्यभागी जे बोन आहे ते काय आहे, त्याचं नाव काय, स्टर्नम. आणि त्या
छातीच्या बॅक साईडला म्हणजेच डॉर्सल साईडला काय असतो, व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम मधले थोरॅसिक व्हर्टिब्रे असतात. आणि बघा त्या दोन स्ट्रक्चरना म्हणजे पुढच्या साईडला स्टर्नम आहे, बॅक साईडला काय आहे, व्हर्टिब्रल कॉलम आहे, ह्यांना जोडणारे काय असतात, 12 पेअर्स ऑफ द रिब्स आर देअर. रिब्स म्हणजे आपण मराठीत बरगड्या म्हणतो, त्या बरगड्या पुढच्या साईडला स्टर्नमला अटॅच असतात आणि बॅक साईडला व्हर्टिब्रल कॉलमला अटॅच असतात. आणि ते सगळं मिळून काय तयार होतं, थोरॅसिक केज. बघा म्हणजे पुढच्या साईडचं हाड कुठलं, छातीचं सगळ्यात फ्रंट साईडचं बोन कुठलं आहे, स्टर्नम. त्याच्या बॅक साईडला काय आहे, व्हर्टिब्रल कॉलम. आणि त्यांना जोडणाऱ्या यू शेप्ड स्ट्रक्चर्स असतात ते रिब्स असतात. आणि त्या रिब्स म्हणजेच बरकड्या किती आहेत बघा, 12 पेअर्स. 12 पेअर्स म्हणजे टोटल 24 रिब्स असणार आहेत. ओके, तर हे सगळं मिळून काय तयार होतं, थोरॅसिक केज. आणि थोरॅसिक केज मगाशी बघितलं पण हार्ट आणि लंग्सला प्रोटेक्ट करत असतं. हार्ट आणि लंग्स हे आपल्या बॉडीतले खूप इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत आणि त्यांना प्रोटेक्शन द्यायचं काम कोणाचं आहे, थोरॅसिक केजचं. ओके, तर हे आपलं ॲक्झियल स्केलेटन झालं, ज्याच्यामध्ये आपण शिकलो स्कल, दुसरं व्हर्टिब्रल कॉलम आणि तिसरं थोरॅसिक केज. आता पुढचा पार्ट आहे तो अपेंडिक्युलर स्केलेटन. अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे काय, तर शरीराचा जो बाजूचा भाग आहे, सेंट्रल ॲक्सिस सोडून बाजूचा भाग, त्याला सपोर्ट करणारे बोन्स. पहिला आहे तो पेक्टोरल गर्डल. पेक्टोरल गर्डलला आपण शोल्डर बोन असं म्हणणार आहे, खांद्याची हाडं. पेक्टोरल गर्डलला काय म्हणतो आपण, शोल्डर बोन्स म्हणजेच खांद्याची हाडं. आता त्या खांद्याच्या हाडांमध्ये बघा, आपण खांद्याच्या बॅक साईडला एक ट्रायंग्युलर बोन आपल्याला बघायला मिळतं, ते स्कॅप्युला. आणि पुढच्या साईडला कॉलर बोन म्हणतो आपण त्याला, ते क्लॅव्हिकल. ह्या दोन्ही शोल्डर बोन तयार झालेले असतात. म्हणजे खरं तर हे पेक्टोरल गर्डलमध्ये हा 2 स्कॅप्युला आणि 2 क्लॅव्हिकल असणार आहेत. एक स्कॅप्युला आणि एक क्लॅव्हिकलनी एक हाफ तयार होणार आहे. अशा 2 हाफ्सनी टोटल पेक्टोरल गर्डल तयार होतं. तर पहिला ट्रायंग्युलर बोन आहे, पाठीच्या बॅक साईडला सपोर्ट करतो, तो कुठला, स्कॅप्युला. स्कॅप्युला म्हणजे काय, तर आपल्या शोल्डरला बॅक साईडला सपोर्ट करणारा ट्रायंग्युलर बोन, तो आहे स्कॅप्युला. आणि फ्रंट साईडला असणारं कॉलर बोन म्हणतो आपण त्याला, तर ते काय आहे, क्लॅव्हिकल. तर स्कॅप्युला आणि क्लॅव्हिकल ह्या दोन्हींनी मिळून काय तयार झालं, पेक्टोरल गर्डल. आता हे जे पेक्टोरल गर्डल आहे त्याला आपल्या हाताची हाडं जोडलेले असतात. बघा पेक्टोरल गर्डलमध्ये एक कॅव्हिटी आहे आणि त्या कॅव्हिटीमध्ये आपल्या हाताचे हाडं पूर्ण बसलेले असतात. हाताच्या हाडांमधला पहिला ह्युमेरस आहे, तो बसलेला असणार आहे. बघा आता बोन्स ऑफ 4 लिंब आपण स्टडी करूया. बोन्स ऑफ 4 लिंब म्हणजेच बोन्स ऑफ हँड, हाताची हाडं. आता पहिला आहे तो ह्युमेरस. दुसरे 2 बोन्स आहेत ते रेडियस आणि आल्ना. त्यानंतर कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस. असे 5 प्रकारचे बोन आपण हातांमध्ये बघू शकतो. ह्युमेरस, रेडियस, आल्ना, कार्पेल, मेटाकार्पेल आणि फॅलेंजेस. आपण इथं डायग्रामॅटिकली थोडं सांगूया. बघा पहिला भाग आहे तो ह्युमेरस. ह्युमेरस म्हणजे हाताचं वरच्या साईडचं बोन. आणि त्या बोनला बघा ही अशी एक स्ट्रक्चर असतं जवळपास सर्क्युलर, आणि ते एका कॅव्हिटीत बसलेलं आहे. ही जी कॅव्हिटी आहे आपण आत्ता ड्रॉ केलेली कॅव्हिटी, ही कॅव्हिटी शोल्डर बोनला म्हणजेच स्कॅप्युलाला असलेली कॅव्हिटी. आणि ह्या कॅव्हिटीमध्ये ह्या ह्युमेरसचं बॉल एक स्ट्रक्चर आहे ते बसलेलं असतं. म्हणजेच बॉल आणि सॉकेट जॉईंट तयार झालेलं असतं ह्या स्कॅप्युलामध्ये आणि ह्युमेरसमध्ये. तर हे पहिलं बोन आहे हाताचं, ह्युमेरस. त्याच्यानंतर खालच्या साईडला 2 बोन्स आहेत, ह्युमेरसच्या खालच्या साईडला रेडियस आणि आल्ना. आणि त्याच्यानंतर जी आहे ती कार्पेल्स. कार्पेल्स म्हणजे मनगटाची हाडं म्हणतो आपण. बघा ते छोटे छोटे 8 बोन्स असतात कार्पेल्स म्हणजे. हे टोटल किती असतात, 8 बोन. मनगटाची 8 हाडं असतात. आणि त्याच्यानंतर ह्या लांब दिसतात ते मेटाकार्पेल्स. मेटाकार्पेल्स म्हणजे आपल्या हाताचा तळवा जो आहे त्याला सपोर्ट करणारी. आणि नंतर आहे ते फॅलेंजेस. फॅलेंजेस म्हणजे आपल्या बोटाची हाडं. तर अंगठा जो आहे त्याच्यामध्ये 2 असतात आणि बाकीचे राहिलेले आहेत ते त्याच्यामध्ये 3 बोन्स असतात, असे फॅलेंजेस. तर बघा आपण बोन्स ऑफ 4 लिंबबद्दल काय काय सांगितलं. किती प्रकारचे हाडं आहेत, 5. ह्युमेरस, रेडियस, आल्ना, कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस. बघा हा जो आहे तो ह्युमेरस. त्याच्या खालच्या भागात असणारा हा कोपऱ्याचा जॉईंट आहे आपला. त्याच्यानंतर त्याच्या खाली असणारी रेडियस आणि आल्ना ही 2 बोन्स. मनगटाची हाडं आहेत ती कार्पेल्स.
टोटल 8 बोन्स असतात. मेटाकार्पेल्स 5 बोन्स असतात जे आपल्या हाताच्या तळव्याला सपोर्ट करणार आहेत आणि हाताच्या बोटांना सपोर्ट करणारे फॅलेंजेस. अंगठ्यामध्ये 2 आणि बाकीच्या राहिलेल्या 4 बोटांमध्ये 3-3 अशी ही फॅलेंजेसचे बोन्स असतात. तर परत एकदा ह्युमेरस, रेडियस अल्ना, कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस. तर डायग्राममध्ये बघा ह्युमेरस, रेडियस अल्ना, कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस ही बोन्स ऑफ हँड किंवा बोन्स ऑफ फोरलिम्ब झाले. आता पुढचा अपेंडिक्युलर स्केलेटनचा पुढचा भाग आहे तो पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डल म्हणजे हिप बोन्स. पेल्विक गर्डल आपण काय म्हणतो? हिप. हिप म्हणजेच आपण कमरेच्या खाली सीट बोन्स पण म्हणू शकतो त्याला, हिप बोन्स. तर त्या हिप बोन्समध्ये 3 प्रकार असतात, इलियम, इशियम आणि प्युबिस. अशा 3 बोननी पेल्विक गर्डल तयार झाले किंवा हिप बोन तयार झालेले आहे. इलियम, इशियम आणि प्युबिस हे कमरेचे हाड आपण म्हणायला. आता त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे तो बोन्स ऑफ हँडलिम किंवा पायाचे हाडं. बोन्स ऑफ हँडलिम कुठले कुठले बघा? फिमर, टिबिया फिब्युला, टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस. बघा फिमर, टिबिया फिब्युला, टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस. आता डायग्राममध्ये बघा मांडीचं बोन आपण म्हणतो ते फिमर आणि त्याला पण परत इथं बॉल आहे आणि तो बॉल अँड सॉकेट जॉईंटनी पेल्विक गर्डलला अटॅच असतो. म्हणजे हे सॉकेटला एक स्ट्रक्चर असतं जे पेल्विक गर्डलमध्ये असणार आहे आणि त्याच्यामध्ये हा फिमरचा बॉल बसलेला असतो आणि तिथून मग हे पहिलं बोन फिमर मांडीचं बोन आहे ते. त्याच्यानंतर खाली शाफ्ट रिजनमध्ये टिबिया आणि फिब्युला, नंतर घोट्याची हाडं टार्सल्स, नंतर पायाच्या तळव्याची हाडं मेटाटार्सल्स आणि पायाच्या बोटांची हाडं फॅलेंजेस. अशी ही पायाची हाडं येणार आहेत. परत एकदा बघा फिमर, टिबिया फिब्युला, टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस. इकडं डायग्राममध्ये बघा जे मांडीचं बोन आहे, जे लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन असतं आपल्या बॉडीतलं, सगळ्यात लांब आणि सगळ्यात स्ट्रॉंग बोन कुठला आहे? फिमर. फिमर. त्याच्यानंतर त्याच्या इथं गुडघ्याचा जॉईंट असणार आहे, इथं पेटेला पण असणार आहे म्हणजे गुडघ्याची वाटी पण असेल. त्याच्यानंतर टिबिया आणि फिब्युला ही 2 बोन्स असतात. नंतर मेटाटार्सल्स म्हणजे घोट्याची हाडं जी 7 असतात. जसं इथं कार्पेल्स 8 होते तसंच इथं घोट्याची हाडं किती असणार आहेत? 7 असणार आहेत. त्याच्यानंतर पायाच्या तळव्याची हाडं त्याला आपण मेटाटार्सल्स म्हणतो आणि पायाची बोटं त्याला आपण फॅलेंजेस म्हणणार आहे. ओके. तर ही बोन्स ऑफ हँडलिम झालं. तर बघा आपण ह्युमन स्केलेटनबद्दल इथं स्टडी केलं. ह्युमन स्केलेटनच्या बाबतीत काय काय सांगितलं? हे फंक्शन सांगितले. टोटल नंबर ऑफ बोन्स 206, फॉर्म्स द शेप, प्रोव्हाइड अटॅचमेंट टू द मसल्स, प्रोव्हाइड द प्रोटेक्शन टू द ऑर्गन्स अँड हिमोपोएसिस. हे त्याचे फंक्शन्स सांगितले. त्याच्यानंतर पार्ट 2 केले, ॲक्झियल स्केलेटन, अपेंडिक्युलर स्केलेटन. ॲक्झियलमध्ये स्कल, व्हर्टिब्रल कॉलम, थोरॅसिक केज. अपेंडिक्युलरमध्ये पेक्टरल गर्डल, 4 लिम्स बोन्स ऑफ 4 लिम्ब, पेल्विक गर्डल, बोन्स ऑफ हँडलिम. स्कलमध्ये कुठले कुठले आले? क्रॅनियम म्हणजेच ब्रेन बॉक्स, फेशियल बोन्स, हायर्ड बोन आणि इयर ऑस्टिकल्स. इयर ऑस्टिकल म्हणजे मध्य कर्णामध्ये असलेले 3 बोन्स असतात, एका साईडला आणि दुसऱ्या साईडला 3 असे इयर ऑस्टिकल्स. व्हर्टिब्रल कॉलम पाठीचा कणा कितीपासून तयार झाला आहे? 33 व्हर्टिब्री म्हणजेच 33 मणक्यांपासून. कुठले कुठले आहेत ते? सर्वायकल 7, थोरॅसिक 12, लुंबर 5, सॅक्रल 5, कॉक्सिजियल 4. पण सॅक्रलमध्ये 5 व्हर्टिब्रे एकत्र येऊन 1 बोन तयार झालं सॅक्रम. कॉक्सिजलमध्ये पण 4 व्हर्टिब्रे एकत्र येऊन 1 बोन तयार झालं टेल बोन ऑर द कॉसेक्स. थोरॅसिक केजमध्ये मधलं बोन आहे ते स्टर्नम, छातीच्या मधल्या बोनला स्टर्नम म्हणायचं आहे आणि त्याला अटॅच असलेले 12 पेअर्स ऑफ द रिब्स. त्याच्यानंतर पेक्टरल गर्डल म्हणजे शोल्डर बोन, स्कॅप्युला आणि कॅव्हिकलने फॉर्म केलेला आहे, शोल्डर बोन. नंतर 4 लिम्स म्हणजे हाताची हाडं कुठली कुठली? ह्युमेरस, रेडियस अल्ना, कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलेंजेस. त्याच्यानंतर हिप बोन म्हणजेच पेल्विक गर्डल, 3 बोन आहेत त्याच्यामध्ये, इलियम, इशियम आणि प्युबिस. आता ह्याला अटॅच असलेले बोन्स ऑफ हँडलिम म्हणजे पायाची हाडं कुठली आहेत बघा? फिमर, टिबिया फिब्युला, टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस. तर ही पायाची हाडं झाली. तर अशा पद्धतीनं आपण ह्युमन स्केलेटनचा इंट्रोडक्टरी पार्ट इथं बघितला.